वेलकम स्टुडंट्स टू राईट शिक्षण संस्थाज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोड भागशाळा खोपटे. Students, today we are going to learn second lesson of class 8, that is Androclus and the Lion. The story is about a young man and the injured lion. So let's read and understand the story. Androclus and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू, प्रामाणिक आणि आज्ञाधारक माणूस होऊन गेला. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता तो खूप क्रूर होता. इन दोज डेज kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. त्या काळामध्ये श्रीमंत लोक गरिबांना आपला गुलाम म्हणून वागवायचे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव आणि अँड्रोक्लस त्यातलाच एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. सगळ्या गुलामांना त्यांचे मालक जे काही कामं सांगतील ती कामं त्यांना करावी लागायची आणि त्या गुलामांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लीव्ह हिम. दे वर बाउंड बाय लॉ. बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधलेलं. टू ओबे देअर मास्टर. हावेवर विकेड ही माईट बी. मालकाने गुलामांचा कितीही छळ केला, कितीही त्यांना अमानुषपणे वागवलं, तरीसुद्धा गुलामांना त्यांच्या मास्टरना सोडून जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस, विकेड मास्टर. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. अँड्रोक्लसला त्याचा जो मास्टर होता, मालक होता, तो अजिबात आवडायचा नाही, कारण की तो खूप क्रूर होता आणि अँड्रोक्लसला बहुतेक वेळेला तो जेवणच द्यायचा नाही. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मास्टरची सेवा करण्यापेक्षा, अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याला वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. पळून जाण्याची, या क्रूर मालकाच्या हातून निसटून जाण्याची संधी तो बघत होता. एका दिवशी त्याला ती संधी मिळाली आणि तो पळून गेला. Now, although Androclus had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. आता मालकाच्या हातून निसटून गेल्यानंतर जरी तो पळून गेला असला, पण तो भित्रा नव्हता. त्याने जंगलात आसरा घेतला. जरी जंगलात खूप सारे जंगली प्राणी असले तरी त्यांची त्याला भीती वाटत नव्हती. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. जंगलामध्ये त्याला त्याचं स्वतःचं घर नसलं तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याला आनंद या गोष्टीचा होता की तो आता गुलाम नाही आहे. एखाद्या मुक्त पक्षासारखं पाहिजे तिथे आता तो फिरू शकतो. One day when he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एका दिवशी शिकारीसाठी जंगलात फिरत असताना अचानक त्याच्या समोर एक वाघ आला. His first reaction was to turn away and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. वाघ समोर आलेलं पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की मागे वळावं आणि पटकन पळून जावं. पण त्याने असंही पाहिलं की वाघ त्याला बघून जराही रागावला किंवा बिथरला नव्हता.
It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. शांतपणे एकदम बसला होता तो आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो दयेची हाक मागतोय असं अँड्रोक्लसला वाटलं. हे पाहून अँड्रोक्लसला थोडा धीर आला. Androclus paused. Then he moved cautiously towards the lion, step by step. The lion moaned and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. सर्वप्रथम अँड्रोक्लस थोडा थांबला. नंतर साहस एकवटून हळुवार पावलांनी तो वाघाकडे सरकू लागला. वाघाच्या डोळ्यात बघितल्यावर त्याला असं कळालं की वाघ दयेची हाक त्याच्याकडे मागत होता. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. जेव्हा अँड्रोक्लस अगदी त्या वाघाच्या जवळ गेला तेव्हा तो वाघ आपली मान खाली करून आपल्या हाताचा जो पंजा असतो त्याचा तो चाटू लागला. तेव्हा अँड्रोक्लसला कळालं की त्या वाघाच्या हाताचा पंजा जखमी झाला होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस सॉ दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. अगदी जवळ गेल्यावर त्याला असं कळालं की त्या जखमी वाघाच्या पंजात एक मोठा काटा रुतला होता. त्यामुळेच त्या वाघाला त्रास होत होता. Summoning up all his courage, he stretched his hand slowly towards the injured paw. साहस एकवटून अँड्रोक्लसने आपले हात वाघाचा पंजा आपल्या हातात घेण्यासाठी पुढे सरसावले. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. अँड्रोक्लसला भीती वाटत होती. जर त्याने त्याचा सुजलेला पंजा पकडला तर कदाचित वाघ त्याच्यावर हल्ला करेल. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण त्या वाघाला कळून चुकलं होतं की हा अँड्रोक्लस त्याची मदत करण्यासाठी तिथे आलेला आहे. Androclus took paw in his left hand, deftly pulled out the thorn. अँड्रोक्लसने वाघाचा पंजा आपल्या हातात घेतला आणि त्यात अडकलेल्या काठ्याला हळूवारपणे बाहेर काढलं. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. काटा बाहेर काढल्यानंतर त्याने आपल्या कपड्याचा काही भाग फाडला आणि मलमपट्टी म्हणून त्या वाघाच्या पंजावरती गुंडाळली. हे सगळं बघून वाघ त्या अँड्रोक्लसच्या प्रती अतिशय कृतज्ञतापूर्वक बघत होता. Androclus remained with the lion till it could walk again. बघा त्याच्या जखमेवर मलमपट्टी केल्यानंतर अँड्रोक्लस त्या वाघाला सोडून नाही गेला, कारण त्याला माहिती होतं हा चालू शकत नाही आहे. मग तो त्याच्याजवळच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बेस्ट. अँड्रोक्लस मग जंगलात शिकारीसाठी जायचा. जे काही शिकार करून जे त्याला मिळायचं त्यातला अर्धा हिस्सा तो कोणाला द्यायचा, त्या वाघाला द्यायचा, कारण की वाघ शिकार करू शकत नव्हता. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. प्रत्येक दिवशी अँड्रोक्लस त्या वाघाच्या पंजाची मलमपट्टी करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेरेवर ही वेंट. काही दिवसांतच वाघ पूर्णपणे बरा झाला होता. त्या दोघांमध्ये अँड्रोक्लस आणि वाघामध्ये चांगली मैत्री झाली होती. अँड्रोक्लस जसा कुठे जायला निघायचा तो वाघसुद्धा त्याच्या मागे मागे जायचा.
In the meantime, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. त्या काळामध्ये जेव्हा अँड्रोक्लस पळून गेला होता, त्याच्या मास्टरने त्याच्या पळून जाण्याची कंप्लेंट तेथील अधिकाऱ्यांकडे केली होती. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. अँड्रोक्लसला पकडण्यासाठी आता तेथील अधिकाऱ्यांनी सैन्य पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो. हाय अँड लो म्हणजे सगळीकडे त्यांनी शोधायला सुरुवात केली. बट कुड नॉट फाइंड हिम. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ह. खूप ठिकाणी शोधलं पण अँड्रोक्लस काय सापडला नाही. शेवटी सैनिक त्या ठिकाणी आले, त्या जंगलात आले जेथे अँड्रोक्लस राहत होता. It so happened that Androclus had gone out alone that day, while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androclus in chains in prison. The lion was caged. नेमकी त्या दिवशी काय झालं, अँड्रोक्लस एकटाच शिकारीला गेला होता आणि वाघ गुहेत आराम करत होता. अशा अवस्थेत सैनिकांनी दोघांना पकडलं आणि शहराकडे घेऊन गेले. अँड्रोक्लसला त्यांनी कैद केलं आणि वाघाला पिंजऱ्यात बंद केलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime fed to wild beasts in punishment. त्या काळात जी लोक आरोपी म्हणून सिद्ध व्हायची त्या लोकांना शिक्षा म्हणून जंगली प्राण्यांच्या तावडीत दिलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beast. त्या काळामध्ये एखाद्या गुलामाने पळून जाणं हा सुद्धा मोठा गुन्हा मानला जायचा. म्हणून अँड्रोक्लसला शिक्षा म्हणून ते जंगली प्राण्यांसमोर देणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took the place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpets and Androclus was brought into the arena. दिवस ठरला अँड्रोक्लसला शिक्षा देण्याचा. त्या दिवशी अरेना हॉलमध्ये राजा आला, त्याच्यासोबत प्रजा आली आणि ट्रम्पेटियर्सने ट्रम्पेट वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर अँड्रोक्लसला त्या मैदानात आणण्यात आलं. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. तिथे आल्यानंतर अँड्रोक्लसला कळून चुकलं होतं की हा दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. At the opposite end, the gate was raised and a ferocious lion was released into the arena. अरेनामधील अँड्रोक्लस ज्या बाजूने उभा होता त्याच्या अपोजिट साईडचा गेट उघडण्यात आला आणि त्या गेटमधून एक क्रूर वाघ बाहेर आला. It had been kept hungry to make it more ferocious. Androclus was filled with fear, but he put up a brave front. खूपच भुकेला होता तो आणि त्या भुकेमुळेच तेवढाच क्रूर दिसत होता तो. अँड्रोक्लस त्याला पाहून घाबरला, पण तसाच तो निधड्या छातीने त्याच्यासमोर उभा राहिला. The lion saw Androclus and rushed towards him, bounding and roaring, but suddenly stopped in the tracks. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androclus saw this too. Each friend recognized the other. वाघ जेव्हा अँड्रोक्लसच्या दिशेने जोराने धावू लागला, मध्येच गेल्यानंतर त्याने थोडा स्पीड कमी केला. त्याला कळून चुकलं होतं की जो माणूस पुढे उभा आहे, ज्याला तो खायला चालला आहे, तो दुसरा कोणी नसून त्याचा मित्र अँड्रोक्लस आहे. अगदी जवळ गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना ओळखलं.
To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again. वाघ अँड्रोक्लसच्या जवळ जाण्यास पळू लागला. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. जवळ गेल्यानंतर वाघाने अँड्रोक्लसच्या हाताला आपला नाक चोळण्यास सुरुवात केली. अँड्रोक्लस hugged the lion. He wept with relief and joy. अँड्रोक्लसने सुद्धा वाघाला मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androclus and asked for his release. क्रूर वाघ आणि अँड्रोक्लस यांना जवळ पाहून, मिठी मारताना पाहून ऑडियन्स आणि एम्परर आश्चर्यचकित झाले. आणि त्यानंतर ऑडियन्सने राजाकडे विनवणी केली की तुम्ही अँड्रोक्लसची सुटका करायला पाहिजे. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor, also moved by the gratitude and friendship between man and beast, he ordered that Androclus should be set free. He no longer be a slave. Emperor आश्चर्यचकित झाला होता हे दृश्य बघून. त्याने अँड्रोक्लसला विचारलं की तुझी आणि ह्या क्रूर वाघाची मैत्री कशी काय, हे कसं शक्य आहे. मग अँड्रोक्लसने जंगलात झालेला सगळा किस्सा राजाला सांगितला. राजा आनंदी झाला. माणसातली आणि प्राण्यातली मैत्री पाहून तो आनंदित झाला आणि त्याने हुकूम सोडला की अँड्रोक्लसला फ्री सोडलं गेलं पाहिजे. तो आता स्लेव राहणार नाही. When the emperor asked the Androclus what other reward he would like, राजाने त्याला विचारलं, बोल तुला काय बक्षीस हवी आहे माझ्याकडून. Androclus replied, he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. अँड्रोक्लसने स्वतःसाठी काही मागितलं नाही, पण त्याने राजाकडे विनंती केली की मला जसं तुम्ही फ्री सोडतायत तसंच या माझ्या मित्र वाघाला सुद्धा तुम्ही फ्री जंगलामध्ये सोडून द्या. वाघाला मुक्त करण्याची अँड्रोक्लसची मागणी राजाने त्वरित पूर्ण केली आणि अँड्रोक्लस आणि वाघाला दोघांनाही मुक्त केलं. The two friends went back to the forest to live a free life. दोघेही मित्र, अँड्रोक्लस and the lion, दोघेही मित्र जंगलात गेले आणि आनंदी जीवन जगू लागले. Dear students, we get a beautiful message from this lesson that we must help the human or animal in trouble, and most importantly, we should never forget the person or animal who helped us in our trouble. Thank you.